नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील. आपलं युट्यूब चॅनल NRB प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. आज आपण आहे घणसोली स्टेशनच्या समोर. पाहू शकता घणसोली स्टेशन आणि बाजूला सायन पनवेल हायवे आहे. आज अशी तुम्हाला एक प्रॉपर्टी दाखवणार आहे जिथे तुम्हाला 1 BHK 37 to 40 लाखच्या मध्ये मिळतो आणि 2 BHK 55 to 60 च्या मध्ये मिळतो. तर घणसोलीमध्ये रेट चालू आहे 1 BHK 65 to 70 lakhs मध्ये, 2 BHK अराउंड 1 CR ते 1.5 करोडच्या आसपास जातो. पण तेच तुम्हाला मी घणसोली पासून स्टेशन पासून फक्त 15 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती एक अशी प्रॉपर्टी दाखवणार आहे जिथून तुम्ही फक्त 15 मिनिटांमध्ये स्टेशनला पोहोचताय घणसोली स्टेशनला. तर आज आपण स्टेशन पासून डायरेक्टली तुम्हाला घेऊन जाणार आहे मी डायरेक्टली प्रोजेक्ट वरती. सो प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोजेक्ट वरती गेल्यावर देतोच. तर कसं जायचं प्रोजेक्ट वरती हेही तुम्हाला मी आता समजवणार आहे. प्रॉपर लोकेशन आणि प्रॉपर तुम्हाला मी रोड्स वगैरे कनेक्टिव्हिटी समजवणार आहे. सो तुम्ही पूर्ण लास्ट पर्यंत पहा. घणसोलीमध्ये किंवा घणसोली पासून स्टेशन पासून तुम्हाला फक्त 15 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती 1 BHK 37 to 40 lakhs पर्यंत, 2 BHK 55 to 60 lakhs पर्यंत. मित्रांनो, आपण आता घणसोलीवरून स्टेशनवरून मापेला जातोय. मापे सर्कलच्या इथे बघा, हा मापे सर्कल दिसत आहे तुम्हाला. जिथून तुम्ही लेफ्ट घेतला की शिळफाट्याला जाता आणि सरळ इकडे आला की ठाण्याला जाता आणि सरळ पुढे गेला की बेलापूरला जाता. सो आता आपण हा रोड पकडतोय जो मापे शिळफाटा रोड आहे. या रोडवरून तुम्ही बघताय बाजूला मापेला कमर्शियल जे बिल्डिंग्स आहेत ते तुम्हाला इथून दिसत आहेत. रोड एकदम खाली आहे आणि सगळ्यात मेन आता पहिल्यासारखं ट्रॅफिक नसेल रोडला. खूपच चांगले रोड बनवलेले आहेत. हा आता आपण जो शिळफाटातून डोंगरातून आता इथं नवी मुंबईची हद्द संपते पूर्ण. इथून शिळफाटाला आपण पोहोचतोय, शिळफाटा सर्कलला. तर बघा, एका मिनिटात शिळफाटा सर्कलला पोहोचतोय. हे आपण कल्याण शिळफाटा रोड. कल्याण शिळफाटा रोड हा सरळ पुढे गेला की डोंबिवली आणि कल्याणला जातं. पण आपल्याला तिकडे नाही जायचंय, आपल्याला शाहू डाबाच्या इथेच आहे. शाहू डाबाच्या समोरच एक्झॅक्टली आपला प्रोजेक्ट आहे. बाजूला तुम्हाला मोठमोठे टावर दिसत असतील, 30 माळ्याचे, 24 माळ्याचे, 25 माळ्याचे. ह्या रोडला सगळे 30 माळ्याचे, 24 माळ्याचे, 25 माळ्याचे टावर बनवले आहेत. आजूबाजूला तुम्ही बघताय तर 1 BHK 45 lakhs मध्ये जातो सगळ्या टावर मध्ये. पण मी तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये देतो तिथे 1 BHK तुम्हाला 37 lakhs. समोर तुम्ही बघताय ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईड वरती आपण आहोत सध्याला. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर G+5 पर्यंत स्लॅब कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट फ्लोअर वरती सॅम्पल फ्लॅट सुद्धा बनलेला आहे. सो आपण पुढे जाऊन सॅम्पल फ्लॅट पण बघणार आहोत. आता आपण एक्झॅक्टली बिल्डिंगच्या खाली आहोत. पूर्ण स्ट्रक्चर आहे, RC स्ट्रक्चर आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता समोर. काम एकदम फुल फ्लेज मध्ये चालू आहे. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये तुम्ही 3 ते 4 महिने झाले तरी 4 महिन्यामध्ये तुम्ही बघताय तर कन्स्ट्रक्शनची स्टेज किती कशी आहे. प्रॉपर तुम्ही बघाल तर खाली 1 लाख स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला येणार वॉटर टँक दिलेला आहे. म्हणजे स्टोरेज तुम्हाला चांगला आहे. जे काही TMCचं वॉटर सप्लाय तुम्हाला इथे असणार आहे 24 तास 24/7. आता आपण आता सीडी चढून वरती फर्स्ट फ्लोअरला येतोय, जिथे आपण 2 BHK आणि 1 BHK सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. तर ही आहे स्टेअर केस. तुम्ही बघताय समोरच एक सॅम्पल फ्लॅट, फर्निश सॅम्पल फ्लॅटचं काम चालू आहे. इथे लिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. सरळ तुम्ही बघताय लॉबी खूप मस्त आहे. एका फ्लोअरला तुम्हाला 3 लिफ्ट मिळत आहेत. हा 2 BHK आहे. 2 BHK मध्ये 669चा कार्पेट आहे. 769चा कार्पेट मिळतो तुम्हाला. खूप असं स्पेशियस 2 BHK आहे. बाल्कनी काय बघता तुम्ही, बाल्कनी आपल्या नवी मुंबईला कधी एवढ्या मोठ्या बाल्कनी मिळत नाहीत. तर याची बाल्कनी तुम्ही बघता एक टॅरेस असल्यासारखी पूर्ण मोठी बाल्कनी मिळते तुम्हाला इथे. त्याच्यामुळे 2 BHK मध्ये हॉलमध्ये, बेडरूम मध्ये आणि किचन मध्ये. हॉलची साईज बघू शकता. हॉलची साईज खूप चांगली आहे. सरळ इकडे तुम्ही आला की तुम्हाला इथे बघाल हा आहे किचन. डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन दिलेलं आहे. किचनची साईज पण खूप चांगली आहे. 8.5 बाय 5.5 ची तुम्हाला इथे हाईट मिळते. सरळ तुम्ही बघताय तर इथे किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे वॉशिंग मशीन स्पेस ठेवण्यासाठी. इथे तुम्हाला बेसिन प्रोव्हाइड केलेला आहे प्रॉपर. आणि हा तुमचा डबल प्लॅटफॉर्म साठी, म्हणजे इकडे तुम्ही काही स्टोरेज करू शकता. इथे पण तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्याचबरोबर हे आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला WC अटॅच दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिन दिलेला आहे, WC दिलेला आहे, बाथ एरिया दिलेला आहे प्रॉपर. हा आहे आता सेकंड बेडरूम. सेकंड बेडरूम तुम्ही बघताय. सेकंड बेडरूमची साईज बघाल तर 10 बाय 10 ची साईज आहे सेकंड बेडरूमची. त्याला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे डेव्हलपरनी. इथे तुम्हाला 3.5 फीटची बाल्कनी मिळते. उभा राहून तुम्ही चांगला व्ह्यूचा आनंद घेऊ शकता जर हायर फ्लोअरला घेताय तर. त्याचबरोबर हा आता आपण मास्टर बेडरूम मध्ये एंटर करणार आहे. मास्टर बेडरूम बघा. मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा बाल्कनी दिलेली आहे. मास्टर बेडरूम तुम्हाला 11 बाय 11चा मास्टर बेडरूम आहे आणि त्याला वेगळी बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे 3.5 फीटची. आणि अटॅच तुम्हाला इथे वॉशरूम सुद्धा दिलेला आहे. वॉशरूम बघू शकता तुम्ही. खूप असं चांगला स्पेस तुम्हाला इथे मिळतो.
वॉशरूमची साईज बघाल तर वॉशरूमची साईज पण एक प्रॉपर दिलेली आहे. बेसिन दिलेलं आहे, WC दिलेलं आहे, बाथ एरिया दिलेला आहे. आता आपण बघतोय 1 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघाल तुम्ही ॲज इट इज ज्या टाईल्स दिलेल्या आहेत, ज्या फिटिंग्स दिल्या ते तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. हॉलची साईज खूप चांगली आहे. बाल्कनी तुम्ही बघाल तर 3.5 फीटची बाल्कनी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. अजून हाईट वरती गेला तर तुम्हाला व्ह्यू चांगला मिळतोय इथे. दुपारची वेळ आहे, तुम्ही बघू शकता रूम मध्ये आणि घरामध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, उजेड आहे, त्यामुळे लाईट्स लावायची गरज नाहीये. किचन बघताय, इथे तुम्हाला किचन दिलेलं आहे. किचनचा स्पेस खूप चांगला आहे आणि त्याला बाल्कनी सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. 3.5 फीटची बाल्कनी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. त्याचबरोबर हे कॉमन वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला WC अटॅच दिलेला आहे, बेसिन दिलेला आहे. ऑल जॅग्वारच्या फिटिंग्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत विथ फुल्ली टाइल्स तुम्हाला लावून दिलेले आहेत. सेम ॲज इट इज 1 BHK तुम्हाला मिळणार, जसं बघतो मी तुम्हाला दिसतोय इथे समोर. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बघाल ना, तरी तुम्हाला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे बघा, डेव्हलपरने तुम्हाला कॉम्प्रोमाइज कुठेच नाही केलेले आहेत. तिन्ही ठिकाणी तुम्हाला बाल्कनी दिलेले आहेत. त्याचबरोबर बेडरूमला अटॅच वॉशरूम टॉयलेट सुद्धा दिलेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला WC अटॅच असणार आहे. बेसिनची प्रोव्हिजन दिलेलं आहे. टाइल्स तुम्हाला बघाल तर पूर्ण फुल्ली टाइल्स तुम्हाला लावून दिलेल्या आहेत. ते बघाल तर तुम्ही आता मी आहे 3rd फ्लोअर वरती. ऍक्च्युली कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. खूप फुल फेज मध्ये काम सुरू आहे. कारण पोझिशन बघाल तर 2026 डिसेंबरचं रेरा पोझिशन आहे इथे. आता चालू आहे 2025 फेब. तर येणाऱ्या तुम्ही बघाल तर 20 महिन्यामध्ये तुम्हाला इथे पोझिशन मिळणार आहे. सगळ्यात मेन कसं की प्रोजेक्ट आहे रेरा अप्रुव्हल. रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे. ऑल नॅशनल बँकेतून लोन होतं. तुम्ही ज्या बँकेतून बोलाल त्या बँकेतून तुम्हाला इथे लोन मिळून जाईल. इथे 2 कॉन्फिगरेशन आहेत, 1 BHK आणि 2 BHK कॉन्फिगरेशन. 1 BHK तुम्हाला इथे ऑल इन्क्लुसिव्ह 37 to 40च्या मध्ये जातो. 2 BHK तुम्हाला 55 to 60च्या मध्ये जाईल तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह. त्याच्यामध्ये कार्पेट पण चांगले आहेत. 1 BHK 418 पासून ते 445 पर्यंत कार्पेट आहेत. 2 BHK बघाल तर तुम्हाला 669चा कार्पेट आहे आणि 732चा कार्पेट आहे. तो तुम्हाला सगळ्यात मोठे कार्पेट आहे. सगळ्यात मेन डेव्हलपरने तुम्हाला इथे 1 BHK मध्ये 3 बाल्कनी प्रोव्हाइड केलेत. 1 BHK मध्ये तुम्हाला हॉल, बेडरूम आणि किचन आहे. तिघांमध्ये पण बाल्कनी मिळते. छोटी बाल्कनी नाही, स्पेशियस बाल्कनी आहे. 3.5 फीटची बाल्कनी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. सेम 2 BHK मध्ये 4 बाल्कनी प्रोव्हाइड केलेत, दोन्ही बेडरूम, हॉल आणि किचन मध्ये सुद्धा. सो इथे कॉन्फिगरेशन खूप चांगले आहेत आणि आजूबाजूच्या रेट मध्ये खूप चांगल्या रेट मध्ये, कारण आजूबाजूला रेट चालू आहे 40 to 45 लाखचा. तुम्ही स्काउट केलं असेल, बरेच प्रोजेक्ट बघितले असतील. सो हा एकदा प्रोजेक्ट बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अम्युनिटीज मध्ये स्विमिंग पूल सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे डेव्हलपरनी. जिम दिलेला आहे, योगा मेडिटेशन रूम दिलेला आहे, गार्डन दिलेला आहे, जॉगिंग ट्रॅक दिलेला आहे, सिनियर सिटीजन एरिया दिलेला आहे प्रॉपर. आणि इव्हन तुम्ही बघाल तर पर फ्लोर तुम्ही बघाल तर काही 6 फ्लॅट आहेत. 3 लिफ्ट प्रोव्हाइड केलेले डेव्हलपरनी इथे आणि ऑल बाल्कनी फ्लॅट्स आहेत तुम्हाला इथे. लोक आता घनसोली, ऐरोली, कोपरखाने, रबाळे या साईडला राहत असेल किंवा तुर्भे वगैरे या साईडला, त्यांच्यासाठी हा लोकेशन खूप चांगला आहे. कारण 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या लोकेशनला पोहोचू शकता. आता बरेच लोक जे तुर्भेला, मापेला जे वर्किंग आहेत, इव्हन घनसोलीला वगैरे, वाशीला वगैरे, त्यांच्यासाठी इथून कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. NMDच्या बसेस तुम्हाला प्रत्येक 15-15 मिनिटाला इकोज आहेत. इव्हन बाय ड्राईव्ह जरी तुम्ही जाता तर 15 मिनिटांमध्ये एक्झॅक्टली पोहोचताय तुम्ही. कारण ऐरोली, घनसोली आणि रबाळे, कोपरखैरणे या साईडला 1 BHK 80 to 90 लाखच्या आसपास जातो. 2 BHK 1.5 करोडच्या आसपास जातो. पण जर त्यांचं बजेट खूपच कमी आहे, ज्यांना 1 BHK 40च्या आसपास किंवा 2 BHK 60च्या आसपास घ्यायचं आहे किंवा 55च्या आसपास घ्यायचं आहे, तो त्यांनी या प्रोजेक्ट मध्ये खरंच व्हिजिट करा. थोडस 10-15 मिनिटं लांब असेल, पण कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. येणारं फ्युचर खूप चांगलं आहे. ते तुम्हाला रिटर्न चांगले मिळतील. इव्हन इन्व्हेस्टर लोकांना फ्लॅट जर बुक करायचा असेल इकडे, तर त्यांना रिटर्न चांगला मिळणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये रेडी प्रॉपर्टी तिचा रेट इथे तुम्हाला ऑलमोस्ट 1 BHK 50च्या आसपास जाणार आहे. जर तुम्ही आता 1 BHK 35 ते 40च्या मध्ये घेताय आणि तोच तुम्हाला 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही 50 मध्ये विकलं तर 15 लाखाचं प्रॉफिट होतं तुम्हाला प्रॉपर्टी. सो खूप चांगली प्रॉपर्टी आहे आणि खरंच तुम्ही एकदा व्हिजिट करा. यांचा मी तुम्हाला डेव्हलपरचा नंबर देतो, वरती मी मेन्शन करेन डेव्हलपरचा नंबर. सो त्यांना कॉल करा. त्यांचं साईड साठी फ्री पिकअप ड्रॉप फॅसिलिटी आहे. सो एकदा प्रोजेक्ट बघून घ्या. तुम्हाला घरून पिकअप देतील, घरी ड्रॉप पण देतील तुम्हाला. येऊन बघून जा प्रोजेक्ट. सॅम्पल पॅड रेडी आहे. ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शनचं काम तुम्हाला कळेल. कनेक्टिव्हिटीची आयडिया येईल प्रॉपर. लोकेशन येता येता तुम्हाला
आजूबाजूला काय डेव्हलपमेंट चालू आहे ह्या गोष्टी पण तुम्हाला इथे समजतील. मित्रांनो, व्हिडिओ मधील इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच नवीन नवीन प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन मी माझ्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांनी सबस्क्राईब करा नक्की, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.